हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज संडे आहे आणि माझ्या मम्मीने नाही म्हणजे आम्हाला असं इच्छा झालेली की आम्हाला खायचं आहे समोसे आणि आमची मम्मी आम्हाला बाहेरचं काही खाऊ देत नाही. आमची मम्मी आम्हाला बाहेरचं काहीच खाऊ देत नाही. हे माझे पप्पा आहेत जे इकडनं बघून मला असे सगळे इशारे देत आहेत म्हणून मला हसायला येत आहे. तर आज माझी आई बनवणार आहे समोसे, तर मी पण बनवणार आहे, म्हणजे मीच बनवणार आहे आणि मीच बनवणार आहे ते समोसे. म्हणजे मी मम्मीच बनवणार आहे, मी फक्त जस्ट अशी हेल्प हात लावणार आहे. सो पूर्ण स्टेप बाय स्टेप मी सांगते तुम्हाला कसं काय करायचं. हा बॅकग्राऊंड म्युझिक नाही बंद होणार कारण की माझ्या मम्मीला हेल्प करायला जायचं म्हणजे ज्ञान घ्यायचं, ज्ञान. काय बोलतो पप्पा, बरोबर की नाही? सो हे आपल्या मम्मीने पटापट करण्याच्या मागे तिने मला व्हिडिओ शूट करायला भेटली नाही, ज्याच्यामध्ये काय ते इन्ग्रेडियंट्स टाकले ते. सो याच्यामध्ये तिने टाकले बटाटो, कॅरट, दुपारी आणि मम्माने दुपारी पोहे बनवलेले, सो ते राहिले तर ते पण तिने त्याच्यात मिक्स केलं आणि हां बस, आणि मीठ आणि जे पण आपले मसालाच असतात ते सगळं. सो इथे जे मम्मीने काही जे पोटॅटो बॉईल केलेले ना, सो त्याचं काय ना एक राहिलेलं वाटतं अनबॉइल्ड होता तो. सो त्याला मम्मीने काय केलं, थोडंसं जे खिसणी असते त्यात खिसलं आणि हे मला वाटतं जिरा आणि ओवा आहे मे बी. त्याच्याने ते तिने छोटे स्मॉल करायला बघवते राहिला, काय बोलतात ना मला लक्षात नाही येत आहे. सो हे सगळं झाल्यानंतर हे मॉम जे आपलं ढोग असतं म्हणजे जे समोसाचं पीठ असणार आहे ना, सो बेसिकली त्याच्यामध्ये हे मिक्स करते ती, जेवढं तिने मला सांगितलेलं. हां बरोबर तेच करणार आहे. सो हे सगळं जे इंटिग्रेडियंट्स टाकायचे होते ना, त्या म्हणजे आतमध्ये जे फिलिंग येतं ते मला काय भेटलं नाही कारण की ना मम्मीने खूप फटाफट केलं आणि मी गेलेली खाली. तर मम्मीने बनवून म्हटलं मम्मी मला ब्लॉग अर्धाच राहील माझा. पटकन नशीब मी आली टाईमवर आणि हे करून टाकलं. सो हा आहे, खूप समोसा खायची इच्छा झाली तर मम्मीच्या जवळ म्हणजे हफ्ता झाला मी मम्मीच्या मागे लागले. मम्मी बोलली ठीक आहे आपण संडेला विचार केला तर संडेला बनवत असेल तर मग मी ब्लॉग तर बनवणार, कारण की मी ब्लॉग संडे टू संडेच बनवते. कारण की आपण कामाला जाणारी लोकं आहोत, वर्क फ्रॉम ऑफिस आहे आपलं आणि बेसिकली दिवसभर एवढं काम करणं हे ते कुठे वेळ भेटतो हे सगळं ब्लॉगिंग वगैरे करायला. आणि आपल्याला याच्यात काय करिअर नाही आहे, आपला करिअर वेगळा आहे. सो हे कसं असंच आपल्या स्वतःसाठी टाईमपास बस. ते आमच्या श्रावणीला भूक लागली आहे त्यामुळे तिच्यासाठी मस्त पाऊस पडल्याने आमच्या श्रावणीला खायचं आहे मका. हे तोडून सगळ्याचं प्रिपरेशन झाल्यानंतर आता हे करायला खूप वेळ लागतो म्हणून माझी मम्मी बसून हे सगळं लागते. जसं मी माझ्या मम्मीला जेवढी मदत करते ब्लॉग बनवायला. हे आमची सकाळची तयारी चाललेली आहे, आम्हाला टिफिनला घेऊन जायला म्हणून. अच्छा हे बघा, हे मगाशी ती दाखवलेलं ते पूर्ण रूप बनवलेलं आहे फिलिंग ही. आणि हे मैद्याचं ना मम्मी, आपण ते मगाशी पीठ हे केलं ते. शिवून घेणार आहे मम्मी हे सगळं. किती पाणी आणि लावतात ना गं? लावतात पण नाही चिकटलं. मी एक आयडिया सांगू का? थोडं येताना बोल. आधी भाजी बनवायची, श्रावणीची आयडिया आहे का सगळ्यांनी? आधी त्याच्यात ना भाजी भरायची आणि भाजी भरून झाल्यानंतर मग ते आधी खालनं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे ते खाली जात नाही ना. मधले जेवढं पाहिजे ना तेवढी भाजी भरायची आणि मग फोल्ड करायचं. येस. मग ते थोडं टोकर बनवायचं. गुंगा बोला यार, सही बोला ना मम्मी. गुंगा ही माझी बहीण आहे जी एकदम शांत असते, खूप कधी कधीच बोलते आणि कधी बोलली की जरा डोकं लावण्यासारखं बोलते. ऑइल लावलं का तेल लावलं?
ऑइल पण नाही आणि तेल पण नाही, मी पाणी लावलं. ओ सॉरी. हा इंटिरियर वाली तिला मॅथ्स माहिती आहे. इकडनं कट करते अभिला सेंटर. राम बरोबर देवा. सेंटर घे. ए तर थांब. मला ना ते हार्ड सिरियसली हार्ड झालं. चल एक तू फील कर, एक मी फील करते. माझं सगळं चांगलं. तू बनवतेस किंवा मम्मी सगळं बनवते बाई. काय नाही बनवलं ते सांगा. सुपर तू माझं कॉपी कर. मला वाटतं सगळीकडे मसाला मध्ये भर श्रावणीने. बटाटा राहिला तर राहू द्या. अगं ते हवंय. हे रील्स बघून बघून श्रावणीला समोसे यायला लागले. माझी बहीण पार्ट टाइम नाही जॉब करायची. तिची इंटिरियरची फीस पूर्ण भरलेली होती. आम्ही घरचे इंटीरियर वाले इसमें भी काम आ सकते हैं. म्हणजे तुम्ही कोणच नाही. काय बोलवलंस कशाकडे तू समोसा. स्प्रिंग रोल झालेला आहे तिच्याकडनं चुकून. भाजी कमी पडते. बाकीचे बनवले. फायनली रेडी आहे. तेल गरम करण्यासाठी रेडी झालेले आहे. समोसे रेडी आहेत. फ्राय करायचे. असं पाहिजे. असं क्लीन लागतं तुमच्या मम्मीला एकदम. असं सगळं किचन असं क्लीन असेल तर आमची मम्मी खूप छान छान जेवण बनवून खायला घालते आम्हाला. बरोबर ना मम्मी. क्लीननेस इज फर्स्ट. या कॅमेरा ठेवते खूप हात दुखायला लागला. हे पण बघून घ्या. छोटे छोटे पार्टिकल्स पण चालत नाही. क्लीननेस OCD आहे आणि त्याच्यामुळे मला पण तो OCD आहे. मोठंच आहे. केसेस भाते तिथे जाऊन. अशी पण छानच दिसते. केस टोकण्याची छान दिसते. अशा प्रकारे घरगुती समोसे रेडी झाले आहेत विथ प्युअर हायजीन. व्हॉट सेज मॉम? येस. काही स्मेल आहे. कोणाची ऑर्डर आहे का ते? काय स्मेल आलाय. झूम करते जरा. छान एकदम मस्त. हवाऱ्याचा बाकी राहिलाय आमचे. बस घाम येतो इथे. यम्मी यम्मी इन माय टमी. कपडे क्रिस्पी. याच्यात किती हवा बघ. क्लीननेस इज नीडेड.
काही खाऊची गोष्ट नाही आहे. इतकं काम येतं नाही गॉड. फक्त मम्मी लोकच करू शकतात. खायला आहे आमचे समोसा, फक्त खायचे बाकी. आम्ही आमच्या पप्पांसाठी सांगतो कारण की ते गेलेत पाव आणायला. आणि आता आम्ही समोसा पाव त्याच्यावर मारणार ताव. दिस वॉज गुड. सगळ्याच पोरी आपल्या केसांना खूप ऑब्सेस्ड असतात. आणि मी मला खरं मी आत्ता आंघोळ केलेली दिवसभर झोपून. तेव्हा मम्मी बोलली जर तुला ब्लॉगिंग करायची किचनमध्ये यायचं असेल तर यू शुड टेक अ बाथ. अरे आमचे पाव आलेले आहेत, आता फक्त खायचे. टेस्ट करून सांगते मी कसं होतं मम्मी तुला. अशा प्रकारे समोसा बनवलेला आहे. मिसळ पण आहे. छान बनवलेलं आहे आमच्या मम्मीने. मम्मीने चांगला मम्मीचा फोटो काढ ना. मम्मीला दाखव ना मम्मी किती मम्मी आहे. असं मी व्हिडिओ करता करता एक खाऊन टाकलेलं आहे. फक्त जरा दे. या सगळ्या खाण्यामुळे माझं वजन कमी होत नाहीये. सौरवचा फोन होता. नाही मी डायटिंग करू शकत. हे काय चाललंय. अरे दोघांनी दोन घेऊन मोकळे झाले तिकडे. मग वाजले किती 8 वाजले ना. 8 वाजले. जेवून घ्या मोकळे व्हा. खूप छान होतं. मला खूप छान होतं समोसा. हिची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मम्मीकडनं घेऊन. आता मी खाते. माझा फोन नेक्स्ट ब्लॉग काय व्हायचं मी सांगते. एकदम सुपर वडापाव होता. सॉरी समोसा पाव. हा नाही खाते. नेक्स्ट ब्लॉगसाठी प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट.